गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सक्सेस पॉईंट सायन्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रतीक्षा. माझं एज्युकेशन बी इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड एम इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. याआधी आपण मॅथमॅटिक्स 10 CBSEच्या बॅचेस घेतलेल्या आहे आणि खूप चांगला असा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. तुमच्यापैकी कदाचित कोणी ओळखत असेल पराग जयस्वाल, त्यांनी 100पैकी 100 गुण घेतलेले आहे मॅथमॅटिक्समध्ये. यदुराज देशमुख, कृतिका भिल्ले, पूर्वा पेठे असे खूप सारे स्टुडंट त्यांनी खूप चांगला स्कोर मॅथमॅटिक्समध्ये केलेला आहे. तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत आणि जे काही इन्स्ट्रक्शन देते ते फॉलो करा, तुम्हालाही हे गुण मिळतीलच, नक्की मिळतील. तर बघा, लॉकडाऊन सुरू झालेलं आहे सगळीकडे. खूप हालाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सगळे शाळा, कॉलेजेस, ट्युशन्स जे काय आहे सगळं बंद झालेलं आहे. तर आजच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स घेऊनच हा अभ्यास करायचा आहे. हा एकमेव उपाय आपल्याकडे सध्या आहे. ठीक आहे. बघा, प्रश्न तर खूप सारे आहेत. शाळा कधी चालू होतील, हा पूर्ण सिलेबस होईल का, कव्हर होईल का या टाईममध्ये. तर हे सगळे प्रश्न आपल्याला बाजूला सारून आपल्याला आजच्या दिवशीचा उपयोग करायचा आहे अभ्यासासाठी. ठीक आहे. काही पॅरेंट्स म्हणतात की लॉकडाऊनमध्ये मुलं अभ्यास करत नाही आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की लॉकडाऊनमध्ये सगळे मुलं अभ्यास नाही करतात, पण काही मुलं नेमका खूप चांगला उपयोग या लॉकडाऊनचा घेत आहे, अभ्यास करत आहे. मग भविष्यामध्ये जर चांगले गुण तुम्हाला मिळवायचे असेल तर आज मेहनती करावीच लागेल. एक्सक्युजेस खूप सारे देऊ शकतो तुम्ही, मला ऑनलाईन व्हिडिओ समजत नाही, ती मजा येत नाही किंवा PDF समजत नाही. पण असं बोलून नाही चालणार. हे लॉकडाऊन कधी संपेल हे मला कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा उपयोग घ्या, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप नको व्हायला की मी हा टाईम वेस्ट करतो. ठीक आहे. तर आजपासूनच जे काय होईल अर्धा तास 1 तास या व्हिडिओ लेक्चरची सवय करा. पुढे जाऊन तुम्हाला सवय होईल आणि तुम्हाला सर्व असेल. ठीक आहे. तर आजच्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सचे जे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि अल्जेब्रा, पेपर 2 जॉमेट्री, याचं इंट्रोडक्शन बघत आहे. शॉर्टमध्ये सिलेबसचं डिस्क्रिप्शन बघतो. ठीक आहे. तर पहिला युनिट पेपर 1 अल्जेब्राचा आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. 2 व्हेरिएबलचं इक्वेशन मला इथे सॉल्व करायचं. मी एक्झाम्पल घेऊन शॉर्टली सांगते. ax + by + c = 0. हे माझं सिंपल जनरल फॉर्म आहे इक्वेशनचा. 2 व्हेरिएबल आहे x and y, a b c आर कॉन्स्टंट आणि a b c इज कॉल्ड अ कोएफिशिएंट. ठीक आहे. आता लिनियर समजायचं. लिनियर म्हणजे काय? लिनियर म्हणजे हायेस्ट डिग्री, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 1. या इथला जर व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 1 राहील, ती आहे. 2 व्हेरिएबल मध्ये इक्वेशन आहे, सो इट इज लिनियर इक्वेशन. a should not be equals to 0, b should not be equals to 0. हे याची कंडिशन्स आहेत. ठीक आहे. कारण हे जर 0 झालं तर इक्वेशन लिनियर राहणार नाही किंवा 2 व्हेरिएबल मध्ये इक्वेशन राहणार नाही. तर असेच इक्वेशन मला सॉल्व करायचे आहे, म्हणजे मला व्हेरिएबलची व्हॅल्यूज काढायची. ओके. तर हे सगळं मला लिनियर व्हेरिएबल्स इन 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या युनिटमध्ये शिकायचं. ओके. दुसरा युनिट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, तुम्ही 8th 9th या क्लासमध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल शिकलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्या इक्वेशनचं नाव. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स तुम्ही शिकलेला आहे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं डिव्हिजन होतं. 4 टाइप्स ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असतात. पहिलं तर लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्यूबिक पॉलिनॉमियल आणि बाय क्वाड्रॅटिक. ओके. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल घेते मी. पॉलिनॉमियल्स, पॉली मीन्स मेनी आणि नॉमियल्स म्हणजे टर्म्स. मेनी टर्म्स जिथे असेल तिथे ते आपल्याला पॉलिनॉमियल्स होईल. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल घेते मी. ax² + bx + c = 0. ठीक आहे. हायेस्ट टर्म, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 2. हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची 2 आहे, म्हणजे x ची पॉवर 2 आहे, x व्हेरिएबल असल्यामुळं. तर हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस या युनिटमध्ये मला x चे रूट्स काढायचे, स्क्वेअर आहे त्यामुळे x चे काहीतरी प्लस मायनस रूट्स राहील आणि हे सगळं मला या युनिटमध्ये शिकायचं. व्हेरी सिम्पल आहे, इंटरेस्टिंग. थर्ड युनिट आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन बेसिकली इथे तर मला सिक्वेन्स शिकायचं आहे. पहिले सिक्वेन्स मीन्स यू कॅन से इट इज अ सिरीज. ठीक आहे. सिक्वेन्स आणि सिक्वेन्स इज नथिंग बट अ प्रोग्रेशन. आता प्रोग्रेशन आणि सिक्वेन्स मधला मी
डिफरन्सेस आहे. ठीक आहे. प्रोग्रेशन इज नथिंग बट अ सिक्वेन्स. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल घेते एक 1 2 4 7 11 सो ऑन. आणि इथे एक्झाम्पल घेतलंय 2 4 6 8 आणि सो ऑन. ठीक आहे. बघा दोन कन्सिक्युटिव्ह टर्म मधलं रिलेशन इथे 1 2 म्हणजे 1 ने वाढणार, इथे 2 नंतर 4 म्हणजे 2 ने वाढणार, 4 नंतर 7 म्हणजे 3 ने वाढणार, 4 ने वाढणार. ठीक आहे. काहीतरी पॅटर्न आहे, काहीतरी रिलेशन आहे दोन टर्म्स मध्ये, बट ते सेम नाही आहे, म्हणजे ही झाली सिक्वेन्स. तर प्रोग्रेशन मध्ये 2 4 6 8 प्रत्येक ठिकाणी दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये 2चा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स, 2चा डिफरन्स, 2चा डिफरन्स, म्हणजे रिलेशन आहे बट ते सेम आहे पूर्ण सिरीज मध्ये. इथे ते सेम नाही आहे. सो दिस इज अ सिक्वेन्स, दिस इज अ प्रोग्रेशन. आणि हेच प्रोग्रेशन म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मला पुढे जाऊन शिकायचं. यातली पुढची 10वी टर्म 100वी टर्म कशी काढायची, काहीतरी बेस्ट फॉर्म्युला राहील, त्या फॉर्म्युला यूज करून मला ही टर्म्स काढायची, म्हणजे मला अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकायचं. नेक्स्ट इज फायनान्शियल प्लॅनिंग. फोर्थ युनिट आहे फायनान्शियल प्लॅनिंग. ठीक आहे. बघा प्लॅनिंग हा शब्द आला. प्लॅनिंग ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप आवश्यक गोष्ट आहे. कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग शिवाय ती गोष्ट व्यवस्थित होणार नाही. ठीक आहे. तर हा पूर्ण देश मला जर सरकारला चालवायचा, शासनाला चालवायचा तर त्याला फायनान्शियल प्लॅनिंग लागतं. ठीक आहे. फायनान्शियल प्लॅनिंगसाठी मला पैसा लागतो, काहीतरी फंड जमा करावा लागतो. तर हा फंड कुठून येतो? सरकारकडे, शासनाकडे, हा नागरिकांकडून येतो. बरोबर. तुम्ही आम्ही जे काही आपण फंड भरतो, जो काही पैसा शासनाला भरतो, म्हणजे इन टर्म्स ऑफ टॅक्स आपण सरकारला भरतो. ठीक आहे. तर टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स असतो, डायरेक्ट टॅक्स असतो. डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, हे सगळा डायरेक्ट टॅक्स आपण करतो. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे कुठलीही वस्तू सपोज मी डस्टर मी खरेदी केलं तर याची MRP प्राइस मी भरते दुकानदाराकडे. ठीक आहे. MRP प्राइस दुकानदाराकडे म्हणजे त्या MRP प्राइस मध्ये टॅक्स इन्क्लूड असतो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा झाला. आणि सर्व्हिस टॅक्स म्हणजेच GST हा झाला इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. जो आपण सरकारला इनडायरेक्टली शासनाजवळ जमा करतो. तर आधी हा खूप सारा वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळा कर होता, पण आता हा कर एक झाला आहे, नेशन वन टॅक्स दिले. सो दिस इज GST आणि हा शिकणं खूप इम्पॉर्टंट झाला आहे. नेक्स्ट मिनिट आहे प्रोबॅबिलिटी. पाचवा युनिट आहे प्रोबॅबिलिटी. खूप हसत खेळत शिकायचा युनिट आहे हा. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी मी एक कॉईन घेतला आहे, त्याला हेड आणि टेल या दोन बाजू असतात. तो फेकलाय आणि पुन्हा कॅच केलाय. तर त्या कॉईनवर काय, एक तर हेड येईल, एक तर टेल येईल. म्हणजे हेड आणि टेल हे काय झाले, आउटकम्स. त्या कॉईनवरचे आउटकम्स म्हणजे रिझल्ट झाले ना. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे इन शॉर्ट पॉसिबिलिटी म्हणतो. पॉसिबिलिटी और प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड काय आहे, म्हणजे हेड त्या कॉईनवर हेड यायची प्रोबॅबिलिटी काय आहे, 1/2 1/2 50%. कारण टोटल आउटकम तर 2 आहे ना. सो इट्स 1/2 1/2. ठीक आहे. हा हे झालं खूप सिम्पल एक्झाम्पल. असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला पाहून प्रोबॅबिलिटी शिकायचं. खूप छान आणि इंटरेस्टिंग युनिट आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज स्टॅटिस्टिक. 6वा युनिट लास्ट पेपर 1 इज स्टॅटिस्टिक. बघा इट इज अ सायन्स विच डील्स विथ analysis, interpretation and representation of any numerical data. म्हणजे स्टॅटिस्टिक हे सायन्स आहे जे कसं काम करतं, कुठल्या तरी डेटावर काम करतं, कुठल्या तरी डेटाला अनालाइज करतं, कुठल्या तरी डेटाला रिप्रेझेंट करतं कुठल्या तरी फॉर्ममध्ये. म्हणजे हे सगळं काय आहे, स्टॅटिस्टिक आहे. आणि ते मला शिकायचं. तर मी म्हणाल डेटा म्हणजे काय. डेटा म्हणजे कुठलीही माहिती कलेक्ट करणं. सपोज तुम्ही आता 10th आहात, तुमचं 9वी पर्यंतचं प्रत्येक क्लासचं पर्सेंटेज मी कलेक्ट केलं. म्हणजे काय केलं, मी डेटा कलेक्ट केला आणि या डेटाने या पर्सेंटेजला कुठल्या तरी फॉर्ममध्ये मी रिप्रेझेंट केलं, म्हणजे मी स्टॅटिस्टिक शिकते. ओके. तर हेच मला या युनिटमध्ये शिकायचं आहे. हा झाला पेपर, एंड ऑफ पेपर 1. आता पेपर 2 म्हणजे जॉमेट्रीचा पहिला युनिट आहे सिमिलॅरिटी. बघा टू ऑब्जेक्ट विच आर सेम इन शेप. दोन ऑब्जेक्ट ज्याचा शेप सेम आहे बट साइज डिफरंट आहे, दॅट इज नथिंग बट सिमिलॅरिटी. दोन ऑब्जेक्ट जे एक्झॅक्टली सेम इन शेप बट डिफरन्स और मे डिफर इन साइज. इट नॉट नेसेसरी may differ in size,
इट इज व्हाट अ सिमिलर, दे आर नथिंग बट अ सिमिलर. मी एक्झाम्पल घेते, एक छोटा सर्कल विथ ओरिजिन O, एक मोठा सर्कल विथ ओरिजिन O और 0. सो सेम एक शेप सेम आहे, दोन्ही सर्कल आहे, शेप इज एक्झॅक्ट सेम, बट द साइज इज बिगर, वन इज बिगर वन इज स्मॉलर, साइज इज डिफर, सो दिस इज अ सिमिलर. ओके, म्हणजे मी याला जर A नाव दिलं, याला B नाव दिलं, A इज सिमिलर टू B, बरोबर आहे. शेप त्यांचा सेम आहे, बट साइज डिफर आहे, साइज नॉट अ सेम, साइज इज वन इज कॉम्प्लेक्स ऑफ द अदर. तसंच मी एक्झाम्पल घेतलंय, स्मॉल ट्रायंगल, दिस इज बिगर ट्रायंगल, सेम इन शेप बट डिफरन्स इन साइज, छोटा आहे हा मोठा आहे. एक्झाम्पल घेते F. मला माहिती आहे दोन्ही पण F आहे, बट शेप इज नॉट सेम, साइज तर नाहीच आहे, सो इट इज नॉट ए सिमिलर. बस हेच काय क्रायटेरिया आहे, काय रेशोज आहेत, याच्या अकॉर्डिंगली मला सिमिलरिटी ठरवायची. सो दिस इज नथिंग बट सिमिलरिटी इन वी हॅव टू लर्न. ठीक आहे, नेक्स्ट इज अ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम खूप इम्पॉर्टंट थेरम आहे. बेसिकली पायथागोरस थेरम हे राईट अँगलमध्ये यूज होतो. मी एक राईट अँगलचं एक्झाम्पल घेते. ठीक आहे, हा मी ABC हा ट्रायंगल घेतला आणि हा इथे काटकोन आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, तर हा राईट अँगलच्या अपोजिटची साईड, द साईड अपोजिट टू राईट अँगल इज ऑलवेज कॉल्ड ॲज अ हायपोटेन्युअस, विच इज अ लॉंगेस्ट साईड, हायपोटेन्युअस. ठीक आहे, तर पायथागोरस अकॉर्डिंग टू पायथागोरस काय म्हणतात, हायपोटेन्युअसचा स्क्वेअर, म्हणजे इथे मी हायपोटेन्युअस घेतला AC, so AC चा स्क्वेअर is nothing but the sum of the square of the two adjacent side. So AC square equals to AB square plus BC square. This is the statement of Pythagoras theorem. हे Pythagoras theorem चे स्टेटमेंट आहे. मग असे हेच अप्लाय करून आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, आणि हे सगळं मला Pythagoras theorem मध्ये बघायचं आहे. खूप सिंपल आणि इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आपल्याला शिकायचं आहे. नेक्स्ट आहे सर्कल. तिसरा युनिट आहे सर्कल. वर्तुळ ज्याला मराठीत आपण म्हणतो. ठीक आहे, सो डिफाइन कसं करणार आपण वर्तुळाला, द सेट ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ फिक्स्ड डिस्टन्स, द सेट ऑफ पॉइंट at a fixed distance from fixed point. ठीक आहे, the set of a point at a fixed distance, हे जरा fixed distance आणि जरा fixed point म्हणजे origin, आणि हे फिक्स्ड डिस्टन्स म्हणजे झालं रेडियस, त्रिज्या ज्याला म्हणतात त्याला रेडियस. ठीक आहे, ही झाली रेडियस, आणि अशा असंख्य रेडियस आपण या वर्तुळात किंवा सर्कलमध्ये काढू शकतो. नेक्स्ट आहे डायमीटर. आता डायमीटर इज लाईन पासिंग फ्रॉम द सेंटर अँड विच एंड्स ॲट द सर्कम्फरन्स. ही झाली डायमीटरची, सर्कम्फरन्सवर एंड होते आणि आजला पॉईंट O, दॅट इज ओरिजिन. दिस इज डायमीटर विच इज 2 टाइम्स ऑफ द रेडियस. बरोबर. नंतर अशाच प्रकारे आपल्याला कॉर्ड शिकायचे. दिस इज अ कॉर्ड विच इज नॉट नेसेसरी टू पासिंग फ्रॉम ओरिजिन. कॉर्ड ही कुठून पण जाऊ शकते, ही पण डायमीटर इज ऑल्सो कॉर्ड. ठीक आहे, सो असंख्य कॉर्ड्स आपण एका सर्कलमध्ये काढतो. नेक्स्ट इज याच कॉर्डला मी असं करते, सो इज अ सेकंड, दिस इज अ सेकंड. नंतर this is a tangent line which touches externally to the circle is what a tangent. तर हे सगळ्या गोष्टी मला सर्कलमध्ये शिकायचं. बरोबर आहे. नेक्स्ट आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. 4th युनिट आहे पेपर 2 चा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन युनिट आहे. बघा, तुमची ॲक्युरसी जेवढी जास्त तेवढं तुमचे मार्क्स जास्त या युनिटमध्ये. ॲक्युरसी जास्त, व्यवस्थित तुम्ही डायग्राम काढली, व्यवस्थित फेअर तुमचं कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही पूर्ण मार्क्स या युनिटमध्ये घेऊ शकता. बरोबर आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे काहीतरी सिमिलॅरिटी दिली असेल. सपोज ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADE. ठीक आहे, मग ABC ट्रायंगल गिवन आहे तर ADE मला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. काहीतरी रेशो दिला असेल. ठीक आहे, AB काहीतरी रेशो दिला असेल, डिटेलमध्ये नाही सांगत, काहीतरी रेशो दिला असेल आणि त्या गिवन रेशोवरून मला हा AD ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. काहीतरी फॉर्म्युला जिथे आपल्याला अप्लाय करायचं. ओके, सो खूप छोटा युनिट आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप स्कोरिंग युनिट हा आहे. नेक्स्ट इज कोऑर्डिनेटेड जॉमेट्री.
कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे 5वा युनिट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. बेसिकली इथे मला एक्स वाय ॲक्सिसचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, एक्स वाय ॲक्सिस, दिस इज वाय वाय डॅश म्हणजे वाय ॲक्सिस, दिस इज एक्स एक्स डॅश म्हणजे एक्स ॲक्सिस. ठीक आहे, 1 2 3 -1 -2 -1 2 3 -1 -2 This is a positive x axis, this is a negative, this is positive y, this is negative y. ठीक आहे, तर इथे मला या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये मला पॉइंट लोकेट करायचा आहे. ठीक आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणतात फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणतात सेकंड क्वाड्रंट, हा झाला थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला फोर्थ क्वाड्रंट. बस मला या क्वाड्रंट मध्ये पॉइंट लोकेट करायचा आहे. एक कुठला तरी पॉइंट घेतला आहे a ऑफ 2 3. पहिला कोऑर्डिनेट हा x कोऑर्डिनेट असतो म्हणजे हा झाला 2 आणि हा झाला y कोऑर्डिनेट म्हणजे पॉझिटिव्ह 3. So this is what the location of point A, which is 2 3. बस हे या सगळ्या गोष्टी मला या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये शिकायचं आहे. मग तो पॉइंट कुठल्या पण क्वाड्रंट मध्ये असू शकतो, फर्स्ट, आयदर सेकंड, आयदर थर्ड, फोर्थ. बस हेच मला इथे शिकायचं आहे. नेक्स्ट वन इज ट्रिगोनोमेट्री. 6th unit is trigonometry. ट्रिगोनोमेट्री म्हणजे काय? ट्रिगोनोमेट्री, ट्री मीन्स 3, गोनोमेट्री, trigonometry, 3 means tri means 3, gono angle and metry means measure. 3 angle measurement is nothing but trigonometry. खूप इंटरेस्टिंग युनिट आहे कारण sin थीटा, cos थीटा, tan थीटा बेसिकली इथे मला शिकायचं आहे. ठीक आहे, कुठलाही राईट अँगल ट्रायंगलचा, हा राईट अँगल, एक ट्रायंगल घेतला मी, राईट अँगल ट्रायंगल, दिस इज राईट अँगल ABC, हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे. तर याचा sin थीटा, cos थीटा आणि tan थीटा मला शिकायचं आहे. ठीक आहे, सो sin थीटासाठी फॉर्म्युला आहे O/H, दिस इज व्हॉट A/H and this is O/A म्हणजे अपोजिट अपॉन हायपो, ऍडजसेंट अपॉन हायपो आणि अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ठीक आहे, sin थीटा. सो थीटा आहे sin अँगल म्हणजे या अँगलच्या अपोजिट साइड जी आहे AB अपॉन हायपो इज AC. ठीक आहे, अपोजिट अपॉन हायपो, सो AB अपॉन AC. नेक्स्ट आहे cos थीटा A/H means adjacent upon hypo, so cos theta चे adjacent आहे BC upon hypo is AC. नंतर opposite upon adjacent, so AB opposite AB upon adjacent is BC. बस हे बेसिक फॉर्म्युलेज मला शिकायचं. नंतर साइनचा इनव्हर्स, कॉसचा इनव्हर्स, टॅनचा इनव्हर्स आणि हे फॉर्म्युले मला यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. खूप सोपा आणि इंटरेस्टिंग युनिट आहे. नंतरचा युनिट आहे मेजरमेंट, लास्ट युनिट ऑफ द पेपर 2, दॅट इज मेजरमेंट. मेन्सुरेशन खूप इझी युनिट आहे, फॉर्म्युला बेस्ड युनिट त्याला म्हणू आपण. फॉर्म्युलेज माहीत असेल, पटापट व्हॅल्यूज टाकून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बेसिकली इथे सरफेस एरिया कुठलाही क्यूब, सॉलिड फिगरचा सरफेस एरिया व्हॉल्यूम्स मला काढायचे आहे फॉर्म्युलेज यूज करून. ओके, तर इथे काही सांगण्यासारखं नाही आहे. सो दिस इज इंट्रोडक्शन ऑफ द सिलेबस ऑफ 10th मॅथमॅटिक्स. ठीक आहे, व्हिडिओज बघा, इन्स्ट्रक्शन फॉलो करा. मॅथमॅटिक्स आहे, प्रॅक्टिस जेवढी जास्त तेवढं तुमचं स्कोरिंग जास्त किंवा ॲक्युरेसी जास्त. ठीक आहे, व्हिडिओज पाहताना बुक आणि पेन सोबत ठेवा. जे काही स्टेप्स सांगते त्या फॉलो करा आणि व्हिडिओज पहा. थँक्यू.